सगळं 25 वर्षानंतर करता आली. नाही, हे सगळं त्या तिकडचं स्थानिक राजकारण आणि स्थानिक महानगरपालिकेच्या विषयासंदर्भातलं वक्तव्य प्रत्येक पक्षाचे प्रमुख करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याच्यावर परिणाम होणार नाही आहे. त्यामुळे हे स्थानिक विषय तो स्थानिक पातळीवर सोडवले आहे. स्थानिक विषय जरी म्हणाल राज्याच्या तिजोरी संदर्भात सिंचनाचे पैसे पक्ष फंडासाठी फिरवले अशा पद्धतीचे गंभीर आरोप केले. स्थानिक असले तरी त्याचा रिफ्लेक्शन आणि रिलेव्हन्स हा राज्याच्या राजकारणाशी राज्याच्या तिजोरीशी नाही, जे आपण बोलता योग्य जे वक्तव्य करतायत त्यांचा राज्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही. राज्याचं राजकारण हे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे व्यवस्थित हाताळत आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा कुठलाही परिणाम होणार नाही. सर, प्रचार संपलेला आहे, प्रचार ऑलमोस्ट संपत आलेला आहे. काय वातावरण आहे एकंदरीतच युतीसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे. संपूर्ण मुंबई शहरातल्या लोकांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा प्रोग्रेस हा गेल्या 4-5 वर्षात बघितलेला आहे आणि यापूर्वी पण देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हाही बघितलेलं आहे. त्यामुळे लोकांना विश्वास आहे, केंद्रात ज्याची सत्ता आहे, राज्यात ज्याची सत्ता आहे त्यांच्या माध्यमातूनच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईचा विकास होऊ शकतो, मुंबईचे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतात. कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय मुंबई महानगरपालिका कुठलंच काम करू शकत नाही. त्यामुळे लोकांना एक विश्वास आहे की या तिन्ही ट्रिपल इंजिन ज्यावेळी असेल तरच मुंबईचा विकास होईल आणि जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण होतील. सर, अनेक ठिकाणी पैसे पकडण्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. युतीच्या उमेदवारावर जास्त आरोप होताना पाहायला मिळत आहेत. नाही, हे आरोप सर्व खोटे आहेत आणि हे विनाकारण महायुतीला बदनाम करण्याचे आरोप वारंवार करत आहेत. तसं आपण बघाल तर वरळीला उबाटाच्या लोकांनी पण पैसे वाटण्याच्या बाबतीत काल घटना घडलेली आणि त्यांना पकडण्यात पण आलेलं आहे. त्यामुळे हे एकमेकावर आरोप करत आहेत ते खोटे आरोप आहेत आणि निवडणूक आयोग त्या संदर्भात दखल घेतील आणि निवडणूक आयोग त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील. सर, सकाळी राज ठाकरेंनी आरोप केलेला आहे पांडू नावाची जी मशीन लावलेली आहे ईव्हीएम